आता आपण आपल्या शेवटच्या पेअरला इथं बोलवणार आहोत आर्या दातार आणि प्रभास गोखले. आर्या आणि प्रभास, त्यांची आपण ओळख पण करून घेऊ लगेच, घड्याळाकडे लक्ष देऊन पटापट. प्रभास इथं बसलेला आहे, हो घे मित्रा, आणि आर्या ह्या साईडला आहे. दोघांची ओळख करून घेऊया. मी आर्याची ओळख करून देते. फादर ॲग्नेस स्कूल वाशी इथून आर्या आली आहे. आपली आर्या विज्ञान आणि इतिहास तिचे आवडते विषय आहेत आणि 2020 मध्ये फास्टेस्ट गर्ल इन महाराष्ट्र असं बिरुद तिने मिळवलंय ॲथलेटिक्समध्ये. चित्रकलेत तिने बक्षिसं मिळवली आहेत. नृत्य, खेळ, वाचन हे तिचे छंद आहेत. आणि आर्या म्हणते की ती एक क्रिएटिव्ह आणि आउटडोअरची ॲडव्हेंचरस व्यक्ती आहे. आणि महत्वाचं म्हणजे कोविडच्या काळात ती स्पॅनिश शिकली आणि कोविडच्या काळाचा खूप चांगला उपयोग करून कॅलिग्राफी सुद्धा शिकली ना. हा, स्पॅनिश किती काळात, म्हणजे कुठला कोर्स केलास तू पूर्ण? मी कोर्स ॲज सच पूर्ण नाही केलाय. एक ॲप होती डुओलिंगो म्हणून, प्ले स्टोअरवरती मी डाउनलोड करून टेम्पररी स्पॅनिश शिकले त्याच्यावरती. एक वाक्य जर आम्हाला म्हणून दाखव ना. बेसिक बोलते मी. कोमो इस्तास ह्याचा अर्थ हाव आर यू, ग्रीटिंग्स तेवढा आहे बस. त्याच्या पलीकडे सध्या आपण स्पॅनिशला तरी एवढं येतंय स्पॅनिश. ओके, व्हेरी गुड. आता प्रभासची ओळख. प्रभास ज्ञानप्रबोधिनी प्रशाला पुणे इथून आलाय. प्रभात 9वीतला मुलगा आहे. त्याची आई अनुवादक आहे आणि वडील अभियंता म्हणजे इंजिनियर आहे. आणि प्रभास 2017 मध्ये आशियाई पातळीवर योग स्पर्धेसाठी मलेशिया इथे जाऊन सुवर्ण पदक जिंकून आले. तो रहस्यकथा पण लिहितो, बॅडमिंटन पण खेळतो आणि NDA मध्ये जाणं हे त्याचं स्वप्न आहे. अखंड भारत असला पाहिजे असं त्याला खूप मनापासून वाटतं. आणि त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये अशी संगती आहे की एरवी पण तो अतिशय शिस्तशीर मुलगा आहे. इतका की त्याच्या मोबाईलमध्ये पण म्हणे त्यांनी सेटिंग लावलंय की अमुक एक वेळ झाला की तो मोबाईल वापरू शकणार नाही त्याच्यापेक्षा जास्त. असा शिस्तशीर मुलगा आहे. आता आणि कालही आम्हाला जाणवलं त्याच्याशी जेव्हा बोलणं झालं, त्याचं बोलणं ऐकलं तेव्हा, की भाषा छान आहे, लॉजिकली शिस्तीत सगळे मुद्दे मांडणार आणि समिंगअप पण छान केलं. म्हणजे सगळ्यात एक जिस्ट काढून त्यांनी खूप चांगलं समिंगअप केलं होतं गटचर्चेचं. आणि मग त्याने काय लिहिलंय, त्याला काय आवडतं माहिती ना, प्रतिभाशाली लेखन असं तू लिहिलं बरं का. तर म्हणजे असं तू छान शब्द वापरतो, प्रतिभाशाली. आणि अजून एक तू लिहिलंयस की तुला कच्ची दाबेली फार आवडते. आणि तू लिहिताना असं लिहिलंयस की कच्ची दाबेलीची बहुरंगी चव, असे तुझे शब्द आहेत बरं का. म्हणजे ते शब्द वाचूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. की कच्ची दाबेलीची बहुरंगी चव तुझ्या प्रतिभाशाली भाषेत आम्हाला समजून सांग. कच्ची दाबेलीची बहुरंगी चव तुझ्या प्रतिभाशाली भाषेत आम्हाला समजून सांग. आणि योगायोगाने आपण बहुरंगी बहरच्या स्पर्धेत आहोत, तर म्हणून मी असं लिहिलेलं की नाही तू मला एक्सप्लेनेशन नकोय. मला कच्ची दाबेलीची चव प्रतिभाशाली शब्दांमध्ये सांग. पुढची 4 वाक्य सांग. कच्ची दाबेली जेव्हा तेलाच्या तव्यावर टाकतो तेव्हा तो येणारा चरचर आवाज आणि तो सुगंध, त्यामुळे सुगंध. कच्ची दाबेली खाताना तोंडात खूप वेगवेगळ्या फ्लेवर्सचा स्फोट होतो, कारण की एकीकडे बटाट्याचं एक मेन हे असतं आणि पावाची एक चव असते, त्यावर डाळिंब असतात, डाळिंबामुळे वेगळी अजून एक चव येते. आणि शेवेमुळे तर शेव कशावरही चांगली लागते, म्हणजे माहितीच आहे सगळ्यांना, त्यामुळे शेवेमुळे पण खूप भारी लागतं. कच्ची दाबेलीची चव त्यामुळे मला खूप आवडते, कारण की प्रत्येक फ्लेवरमध्ये प्रत्येक वेगवेगळे फ्लेवर असतात त्याच्यात. असं तुला तू टेन्शनमध्ये नको. काही हरकत नाही मित्र, खूप छान.
तुमच्याकडचा प्रश्न येऊ दे दोघांच्याकडे. येस, मी आर्याला विचारते की ती एक ॲथलीट आहे, तर तुझ्या ॲथलेटिक्सचा म्हणजे ॲथलेटिक्स आणि अभ्यास किंवा ॲथलेटिक्स आणि चित्रकला हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी कसे असू शकतील असं तुला वाटतं? कॉम्प्लिमेंटरी मी पहिले ॲथलेटिक्स आणि अभ्यासाबद्दल सांगते आणि मग चित्रकलाबरोबर सांगते. ॲथलेटिक्स आणि अभ्यासमध्ये एक गोष्ट खूप कॉमन आहे, ते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. दोन्ही खूप प्रिसिजन ॲक्टिव्हिटीज असतात. तुम्हाला पळताना खूप लक्ष द्यावं लागतं की तुम्ही लेन चेंज नाही करत आहात, एवढ्या मीटर नंतर एवढा वेग वाढवायचा असतो. अभ्यासामध्ये सुद्धा तशीच टाईम मॅनेजमेंट असते की बाबा 1 तासाचा पेपर आहे, शेवटच्या प्रश्नाला एवढा वेळ ठेवावा लागेल आणि पेपर करेक्शनला एवढा वेळ ठेवावा लागेल सबमिशनच्या आधी. तर ती एक गोष्ट आहे. आणि क्रिएटिव्ह किंवा आर्ट पीसेस करताना मला रंग खूप छान कळतात ॲथलेटिक्स करण्यामुळे, कारण की आउटडोअर्सही पळतो आपण नेहमी, नेचरचे वेगवेगळे रंग वेगवेगळे पॅटर्न खूप छान दिसतात आपल्याला. तर मी तसं रिलेट करेन या दोन्ही गोष्टींना. ही पण धावते आणि तू पण ट्रायथलॉन करतेस, तेव्हा तिला जरा ॲथलेटिक्स वाला प्रश्न विचार. पहिले तर तुझी सुरुवात कशी झाली ॲथलेटिक्समध्ये आणि तू कोणकोणती डिस्टन्सेस करते? ओके, माझी इनिशियल सुरुवात स्कूलच्या स्पोर्ट्स डेमुळे झाली. आमच्या स्कूलमध्ये एक स्पोर्ट्स हंट म्हणून असतं. तर सिनियर के जीमध्ये असताना वी रन पर्टिक्युलर डिस्टन्स 50 मीटर 60 मीटर आणि देन स्कूलची पोरं रँक काढतात, त्याच्यामध्ये मी 3rd आलेले पहिल्यांदा. तर मला शाळेमधनं नोटीस आली आईबाबांना की ती चांगलं करू शकते स्पोर्ट्समध्ये, तर तुम्ही अशा आमच्या शाळेच्या कोचला भेटून घ्या आणि यू कॅन हॅव अ वर्ड विथ देम आणि इफ शी इज इंटरेस्टेड शी कॅन कंटिन्यू दिस स्पोर्ट. आणि डिस्टन्सेस मी 100 मीटर आणि 200 मीटर करते, याशिवाय मी लॉंग जम्प करते. म्हणजे दोघेही डिस्टन्स खूप इंटेन्स आहे राईट? खूप इंटेन्स. म्हणजे एका साईडला जसं मी करते माझा एन्ड्युरन्स स्पोर्ट्स येतो आणि तुझा एकदम इंटेन्स येतो राईट? तर इंटेन्स स्पोर्ट्समध्ये नेहमी एक पेनचा जो एलिमेंट असतो तो खूप ट्रिकी असतो. क्रुशल आहे ना. म्हणजे तुम्हाला त्याच्याबरोबर मैत्री पण करायला लागते आणि कधी कधी तो तेवढा त्रासदायक पण होतो. तर असं काही इन्स्टन्स आहे म्हणजे तुझ्या ट्रेनिंगमध्ये किंवा कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा हा पेन ॲस्पेक्ट तुला खूप क्रुशल वाटलेला? हो, मध्ये ॲक्च्युली लॉकडाऊन नंतर आमचा जो ब्रेक झालेला 2 वर्षामुळे, तर जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा माझ्या शिन बोनला खूप त्रास झालेला ॲथलेटिक्समधनं, कारण की इंटेन्स खूप असतं, सगळं प्रेशर शिनवरती येतं. आणि त्याने खरं सांगू तर म्हणजे 2-3 कॉम्पिटिशन्स होत्या, कसं फिजिओथेरपी आणि हे सगळे रिलॅक्सेशन सेशन्स, आईस बार, ह्याने आय डिड ओव्हरकम इट. आणि जसं तुम्ही म्हणाला तो एक पेन फॅक्टर पण असतो, बट ॲट दी एंड ऑफ द डे इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ. त्यामुळे यू हॅव टू बी फ्रेंड्स विथ इट आणि सोबत चालावं लागतं त्याला घेऊन. अरे पण पेन सोबत कसं काय चालतं माणूस? म्हणजे लग्नात तुम्हाला लग्नाची पण काही मुभा नसते ना? ते एक असू शकतं बघण्याचं स्टाईल, किंवा त्याच्या व्यतिरिक्त यू कॅन से की जेव्हा आपल्याला कोणत्या तरी पर्टिक्युलर रिजनमध्ये पेन होत आहे, तेवढी अंगात जर जिद्द असेल तर आपण ते निग्लेक्ट करून त्याच्या पुढे बघू शकतो. म्हणजे ते पेन इज ओनली इन दॅट ऑर्गन. या देयर इज नो पेन इन मी. नाही, देयर इज नो पेन इन यू. बरं, असं तू करतेस. मला एक ना तू ना काय वाचते त्याच्यामध्ये तू असं लिहिलं होतं का तू होरॉस्कोप्स पेपर मधले वाचते म्हणून. तू इंग्रजी वाचते का त्या सगळ्या? हो, इंग्रजीच वाचते. का वाचते? तुला काय मजा येते ते करताना? हॉरोस्कोप्स वाचून असं थोडंसं खरं सांगू तर मला आवड आहे ॲस्ट्रॉलॉजी या विषयामध्ये. आणि थोडंफार आपल्याला जे चेंज ऑफ एन्व्हायरमेंट लागतो, सारख्या शाळेच्या टेक्स्टबुक्स वाचून कंटाळा येतो, आज दिवसात काय होऊ शकतं हे वाचून मजा येते. मग तू आता तुझे हे कशात आहे, तुझं जन्म दिवस आणि इंग्रजीतले फॉलो करतेस ना? हां, मी इंग्लिश. तू कोण आहेस? तू मग हू आर यू? मी लिब्रा आहे. 3rd ऑक्टोबरला माझा जन्म झाला. आणि लिब्रा लोकांचं काय वैशिष्ट्य सांगितलं जातं? थोडेफार इनडिसायसिव्ह असतात, पटकन डिसिजन घेता येत नाही त्यांना. अच्छा. हो, आणि एक एअर साईन आहे, त्यामुळे थोडी इंटेलेक्च्युअल आणि पीस लव्हिंग असते, भांडणं एवढी आवडत नाही त्यांना. असं आहे का? आणि त्यांचं कोणाबरोबर पटतं? फेलो एअर सायन्स बरोबर पडतं. जेमिनाय आहे आणि अक्वेरियस आहे, फायर सायन्स पण आहे. असं पण आहे का? जेमिनीच्या लोकांना लिब्राचा फायदा नक्की होत असेल. इंडियन कॅलेंडर अकॉर्डिंग मी जेमिनाय आहे. हो का? मिथुन रास आहे माझी. बरं, मिथुन रास आहे.
बर, हे सगळ्याकडे तू अशी गंमत म्हणून बघतेस. हो. बर, आता मला सांग की तू म्हणालीस ना की ते इंडिसायझिव्ह असतात, पण तू तर आम्हाला काही इंडिसायझिव्ह वाटलेली नाहीयेस. आम्हाला तर तू खूप कॉन्फिडंट वाटलेली आहेस. थँक्यू. हा नाही, एक पुढचा प्रश्न काय ते की कॉन्फिडंट वागताना माणसाने कोणती कोणती काळजी घ्यावी? कॉन्फिडेंट वागताना माणसाने कोणती काळजी घ्यावी? स्वतःच्या बॉडी लँग्वेजची काळजी घ्यावी सगळ्यात पहिले तर. आणि ओव्हर कॉन्फिडन्स, त्या कॉन्फिडन्सला कन्वर्ट होऊ देऊ नये. एका आपल्या पेसमध्ये राहावं, व्यवस्थित जावं, कंटिन्युअस थिंकिंग बिफोर यू टॉक. हे माझ्या तरी मते मेन की आहे. शाबास. मंडळी विचारते तुला, जी आज समजा मॅच आहे, आता तू सकाळी भविष्य पाहिलेस आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की धावपळ करू नका आणि धावपळ तुम्हाला झेपणार नाही किंवा आज तुमच्या वाट्याला विजय येणार नाही, असं जर लिहिलेलं असेल तर मॅचला जाताना तुझ्या मनात ते राहतं का? मनात राहतं, खोटं नाही बोलणार मी. थोडं मागे असतं, जरी मी ठरवलं की बाबा एवढं लक्ष नाही द्यायचं त्याच्या मागे, तरी ॲट द बॅक ऑफ द माइंड थोडा लिंगरिंग थॉट असतो तो. गेमवर त्याचा परफॉर्मन्सवर तुझ्या परिणाम होतो? खरं सांगू तर जेव्हा मी ट्रॅकवरती येते आणि कॉम्पिटिटर्सला बघते ना, तेव्हा एक आतनं जी मोटिवेशन असते ना ती येते. आणि मी खरं सांगू तर एवढं लक्ष नाही देत मग त्याच्यावरती. आय ट्राय टू भविष्य मागे पडतं का अशा वेळेला? अशा वेळेला मागे पडतं ते. मी समजा न वाचताच गेली तर काय होईल? अजून चांगलं होईल. मग आता काय असं काही तू ठरवणार आहेस का की वाचायलाच नको, भानगडच नको की म्हणजे कॉम्पिटिशनच्या दिवशी खरंच नाही वाचत? याचा प्रश्न तुमच्याकडून यायचा आहे. प्रभास, तू असा शिस्तशीर मुलगा, आता सुद्धा तू अपराईट बसलायस, कालही असाच अपराईट बसलेला होता. तुझ्यामध्ये भिनलेल्या शिस्तीचं रहस्य काय आणि तू तुझ्यासाठी घालून दिलेल्या शिस्तीच्या नियमांमधल्या एखाद्या नियमाचा तुलाच कधीतरी जाच होतो, असं होतं का रे? आता म्हणजे शिस्त लावून देणं, मला वाटतं की कोणाला अशी शिस्त लावून देता नाहीये, ती स्वतःहूनच ठरवावी लागते. एकतर ते एक्सपिरियन्सवरनं होऊ शकतं किंवा म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे वाईट अनुभवावरनं पण होऊ शकतं, किंवा आपण स्वतःहून ठरवून पण करू शकतो की ज्या गोष्टींमध्ये लागतंच असं. आणि शिस्तीचे मला खूप वेळा फायदे पण होतात, तोटे नाही होत. तोटे म्हणजे अति नीट त्रास नाही का होत तुला? म्हणजे अति दुसरा त्याच्यामध्ये मी जोडतो, अति नीटनेटकं असण्याचे तोटे होतात का? हो, ते काय असतात? ते असतात. कारण की म्हणजे कधी कधी असं होतं की पुढे काय होणार आहे याचं आपण मनात ठेवतो. की समजा मी चहा भरलेला कप आहे माझ्याकडे आणि तो मी धरून चालतोय, तर मग म्हणजे आई बाबांच्या किंवा कोणाच्या तरी डोक्यात येतच की त्याच्याकडनं कप सांडणार आहे. त्यामुळे असं जेव्हा विचार करतात तेव्हा अतिनीटनेटकेपणा वाटतो मला. कारण की अतिनीटनेटकेपणा पण आणि तो काय म्हणतात काळजी पण वाटते. त्यामुळे तो तुला त्या लोकांची काळजी वाटते, कधी कधी डोक्यात जातो. म्हणजे बहुतेक घरी होत असेल. नाही असू दे, याच्या पुढे आपण नको जाऊया. मला एक गोष्ट सांग की तू योग ह्याच्यामध्ये एवढं सगळं केलंस, तर योग हा शब्दाचा अर्थ काय? आता योग म्हणजे योगशास्त्र आपण म्हणू शकतो. आणि योगशास्त्रामध्ये अष्टांग योग आहे आणि अष्टांग योगातलं एक म्हणजे आसन. पण योग या शब्दाचा अर्थ काय? पतंजली ऋषींनी बनवलेलं. हो बरोबर, पण योग हा शब्द म्हणजे काय नक्की नाही माहिती तुला? हा, पण तुला जर परत नसू दे माहिती, माझा काय मुद्दा नाहीये, पण तुला योगासन करायला सांगितलं तर तू नक्की करशील? हो. हा, तुझं आवडतं आसन कुठलं आहे? पश्चिमोत्तानासन. पश्चिमोत्तानासन. हा, तयारी करून ठेव, मी तुला करायला सांगणार आहे मनात. नाही, मनात तयारी करायची, नंतर आसन सुद्धा करायचं. परत तेच करायला पाहिजे असं नाही. तुला हा ड्रेस घालून जे कम्फर्टेबली करता येईल ते आम्हाला तू असं करून दाखवायचं. आणि त्याच्यानंतर आपण योग या शब्दाच्या अर्थाबद्दल बोलू, कारण आसन केल्यावरती बोलायला
ते जास्त चांगलं आहे ना. तर ती मॅट जरा आणून ठेवा. आणून ठेवा, नंतर आपण करूया. मॅट आम्ही आणून ठेवलेली आहे, तुझी सोय आम्ही बघितलेली आहे. हां, तुमच्याकडून ह्याला आणि हिला दोघांनी काही प्रश्न असतील तर येऊ द्या. मला प्रभासला विचारायचं आहे की तुझ्या शाळेविषयी काय सांगशील? माझी शाळा मला ॲक्च्युली खूप आवडते, कारण की आमच्या शाळेत इतके वैशिष्ट्य आहेत. जे वैशिष्ट्य सांगू का? कारण की म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे माझ्या शाळेत घोकंपट्टी अजिबात नाही आहे. आणि म्हणजे आहे ते सगळ्यात तेवढं असतंच, पण बाकीच्या शाळेत एवढी आहे असं मला वाटत नाही. मोरोवर 11 ते 5 आमची शाळा असते. 5 ते 7 कंपल्सरी ग्राउंड असतं. म्हणजे त्यांनी 5वीतच ॲडमिशन घेताना सांगितलेलं असतं की ॲडमिशन घेताना शाळेत यायचं असेल तर ग्राउंड म्हणजे दल कंपल्सरी आहे, ते बुडवणं चालणार नाही. त्यामुळे तो एक शिस्त पण मला खूप आवडते शाळेची. आणि आमच्या शाळेत विद्याव्रत नावाचा संस्कार होतो आमचा 8वीत. तो कोरोनामुळे यावर्षी लांबलाय. आता 11 नोव्हेंबरला आमचं शिबिर आहे. सज्जनगडावर जाऊन आम्ही ते विद्याव्रत संस्कार घेतो. म्हणजे मुलांचं पण असतं, मुलींचं पण असतं. आणि मुंजीसारखं असतं ते. आणि त्याच्यात आपण ज्या क्षणी असं मॅच्युअर होतो असा तो विद्याव्रत संस्कार असतो असं म्हणणं. म्हणजे तो संस्कार झाला की तू मॅच्युअर होणार. पण म्हणजे काय होणार? म्हणजे मॅच्युअर होणं म्हणजे तेच की आपल्या सराउंडिंगचा लक्षात ठेवून आपण वागणं आणि कोणाला हर्ट नाही होणार याची काळजी. बरं, सराउंडिंग लक्षात घेऊन वागणं, कोणाला हर्ट नाही होणार असं वागणं चांगलं आहे. बरोबर. हां, ते त्याने सांगितलं तर कोरोनामुळे त्याचं मॅच्युअर होणं लांबलंय. ते आता खूप जवळ आले. मला तू जे लिहिलंय मला काय इंटरेस्टिंग वाटलं माहिती, ते रहस्य कथांबद्दल लिहिलेस. सो तुझ्या ज्या रहस्य कथा असतात ते कुठल्या बॅकग्राऊंडवर युजली लिहितोस तू? म्हणजे त्याच्या कुठल्या बॅकग्राऊंडवर त्या घडतात? नॉर्मली मी कुठूनही कॉपी नाही करत कधीच, पण काहीतरी असतं की जे खरं झालेलं आहे. जसं की मी एक रहस्य कथा लिहिली आहे की मन्या सुर्वे आणि दाऊद, तुम्हाला माहिती असेल तर दाऊदनी इथे 93 का 94 मध्ये बॉम्ब ब्लास्ट केलेले आणि तो पाकिस्तानमध्ये गेलाय. तर तो फक्त आधार घेतलाय आणि मन्या सुर्वेला पोलिसांनी एन्काउंटर करून मारलेलं हे आपल्याला माहिती आहे. पण म्हणजे मी अशी गोष्ट लिहिली आहे की आत्ताच्या काळात दाऊद आणि मन्या सुर्वे पाकिस्तानात भेटतात आणि मन्या सुर्वे ॲक्च्युली मेलेला नसतोच. म्हणजे त्याचा एन्काउंटर म्हणजे फेक एन्काउंटर असतो. आणि मन्या सुर्वे आणि दाऊद भेटतात आणि त्यांचं काय बोलणं होतं आणि एकमेकांवर ते कुरघोडी करतात. पण मग शेवटी त्याला मन्या सुर्वेला पण कळतं की आपण पण त्याच्या एवढेच वाईट आहोत, कारण की आपणही त्याच्यासारख्याच गोष्टी केल्या. बरं, असं काहीतरी सॉलिड आहे यार. हां, म्हणजे चांगलं भविष्य आहे तुला. पुढे तू स्क्रिप्ट वगैरे खूप चांगल्या लिहू शकशील. हां, तू लिहिलंयस की आमच्या घरामध्ये खूप ओपन वातावरण आहे. ओपन वातावरण घरातलं म्हणजे नेमकं काय? ओपन वातावरण घरातलं म्हणजे नेमकं काय म्हणजे आई बाबाने मला आणि माझ्या लहान भावाला खूप फ्रीडम ऑफ थॉट्स जे म्हणतो, तुमची ओपिनियन सांगा, ती बरोबर असतील नाही असतील नंतरचा प्रश्न आहे, तुमचं या बाबतीमध्ये काय ओपिनियन आहे, किंवा अशी सिच्युएशन असते तर तुम्ही कसं रिॲक्ट केलं असतं. घरी जे डिस्कशन्स होतात आईबाबांचे ते त्यांच्या लेवलवरती असतात, पण ते आम्हाला नेहमी इन्व्हॉल्व करतात त्याच्यामध्ये की तुम्ही तुमची इनपुट द्या की तुम्हाला काय वाटतं या एका सिच्युएशन बाबतीमध्ये आपण काय निर्णय घ्यावा, ॲज अ फॅमिली, ॲज अ युनिट कसं वागावं. तर अकॉर्डिंग टू मी ओपन वातावरण म्हणजे असं. मला एक कुतूहल आहे या बाबतीत, कारण आता अलीकडेच आपण कोविडचा सामना केला की ज्या वेळेस आपण पहिल्यांदा मला वाटतं इतका वेळ एकत्र फॅमिली म्हणून घरी घालवलं, तर हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स आणि त्याच्यामध्ये या ओपन वातावरणाचा काही परिणाम? हां, आणि ते फारच ओपन झाल्यामुळे काही खडाजंगी झाली का? तर मी दोन्ही केसेस सांगते. मला सवय आहे की मी बाहेर खूप असते, शाळा प्रॅक्टिस ह्याच्यामध्ये अख्खा दिवस निघून जातो. तर फॅमिली बरोबर एवढा वेळ ॲट अ स्ट्रेच कधी मिळाला नव्हता पहिले. तर सुरुवात इनिशियली अत्यंत छान गेली की रोज बोर्ड गेम्स, रात्री मूवी बघून झोपणं, वेगवेगळे पदार्थ सगळे मिळून बनवणं.
पण नंतर कधी कधी असं होऊन जातं की आपण बोर होऊन जातो सगळे सोबत राहून. तर तसं एक पॅच आलेला मध्ये. पण आईबाबांनी खूप छान घडवलंय ओव्हरऑल आम्हाला. तर तिथे ओपन वातावरण जसं तुम्ही म्हणाले त्याचा एक इम्पॉर्टंट रोल होता की बाबा आम्ही खूप डिसिजन म्हणजे त्यावेळेला खरं सांगू तर एक लेवल ऑफ मॅच्युरिटी म्हणा किंवा एक लेवल ऑफ आपले ओपिनियन्स नक्की काय असतात, मग ह्याचे काय फायदे ह्याचे काय तोटे, आणि टाइम सोबत स्पेंड कसा करावा एवढा ॲट अ स्ट्रेच जर मिळाला तर छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या आम्हाला सोबत. हा अगं तू म्हणाली आई बाबांनी आम्हाला घडवलं, पण तुम्ही सुद्धा आई बाबांना घडवलं का नाही? कारण तुम्ही यायच्या आधी ते आई बाबा कुठे होते? बरोबर. हा मग तुम्ही आई बाबांना घडवल्याच्या 2-3 गोष्टी सांगू शकाल का की आम्ही आई बाबांना असे घडवले? आई बाबा कसं सांगू? हा म्हणजे तुम्ही आल्यावरती आयुष्यात आई बाबांच्या मध्ये कोणते सकारात्मक बदल घडले? पेशन्स. हा दोन पोरांना सांभाळणं एवढं इझी नसतं. पेशन्स. आणि दुसरं ते म्हणजे सतत एक्सपेरिमेंट करत राहणं, वेगवेगळ्या पद्धतीने शिकवून बघणं एकमेकांना, एकमेकांकडून शिकणं. हे सगळं आई बाबांच्या मध्ये बदल घडले. फारच चांगली गोष्ट आहे. मित्र तुझ्या डेमॉन्स्ट्रेशन कडे येणार आहोत आम्ही. हा तर ठेव इकडे तो. आता त्याची आपली मॅट आहे तिकडे. हा आणि तू आम्हाला ना तुझी आसनं जे आम्हाला छान वाटेल आणि तू काय आसन असतं काय वगैरे सांग बरं का आम्हाला. हा व्यवस्थितपणे डेमॉन्स्ट्रेट कर. ठीक आहे तुझं मॅट घे. हा तुला कशी मॅट घालायची ते बघ. आम्हाला सगळ्यांना तू दिसला पाहिजे. हा आडवीच घालायची. करेक्ट. शाबास. उलट म्हणजे मग ते बरोबर आहे. येस. आणि तू कुठलं आसन आम्हाला करून दाखवणार आहेस? पश्चिमोत्तानासन करून दाखवणार आहेस. ओके. काही बोलायचं त्याच्याबद्दल का करून दाखवशील आणि मग बोलशील? ठीक आहे पाहूया आपण याचं पश्चिमोत्तानासन. व्हेरी गुड. व्हेरी गुड. छान. फारच सुंदर केलंस. अजून कुठलं तुला डेमॉन्स्ट्रेट करावंसं वाटेल आम्हाला? शाळा सुरू झाल्यापासून माझा योगाचा क्लास बंद आहे. अरे नाही ते हँडस्टँड वगैरे नको. नाही एवढं आम्ही क्रूर नाही. हा तर दुसरं एखादं बसून चांगलं कुठलं तू किती सहजपणे केलंस. खूपच छान केलंस. हा हो चालेल. अर्ध मत्स्यल्या असेल कर. व्हेरी गुड. कर. हो आपला काही प्रॉब्लेम नाही आहे. जिंकणं हरणं काही महत्वाचं नाही आपल्याला. तसं नाहीच आहे ना. डेमॉन्स्ट्रेशन आहे फक्त. व्हेरी गुड. शाबास. थँक्यू. ये हा आता तुला कळलं का की योग हा शब्द युज नावाच्या धातूपासून म्हणजे वर्ब पासून म्हणजे क्रियापदापासून निर्माण झालाय. आणि आता तू जे आम्हाला दाखवलीस ना आसनं त्याच्यामध्ये काय काय जोडलं गेलं तर तुझं शरीर तुझं मन हे सगळे एकमेकांशी जोडले गेले नाही का. तर फक्त ते जोडणं म्हणजे एकजीव करणं असतं. योगामध्ये कसं असतं फक्त जोडणं नसतं. तर योग करत असताना तुझं सगळं शरीर असेल मन असेल सगळ्या गोष्टी एकजीव होतात. हं त्याच म्हणजे तुझे विचार तुझ्या भावना तुझं शरीर सगळ्या शरीर संस्था हे सगळं एकजीव करणारा तो अनुभव असतो. म्हणून त्याला योग असे म्हणतात. कळलं का? हा म्हणजे व्याख्या लिहिली की 3 मार्क बरोबर मिळतील. हा आता मी हिला फारच गमतीदार सांगणार आहे.
तिला इतकी मुद्देसूद बोलते बघा, सगळे विचार इतके परफेक्ट मांडते. म्हणून मी तिला सांगणार आहे, बरोबर 120 सेकंद 2 मिनिटं असंबद्ध बोलायचं. हा, की एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी अजिबात संबंध असता कामा नये. हा हा, बघूया. काय असतं, सुसंबद्ध बोलण्याची सवय असलेल्या माणसांना असंबद्ध बोलणं हे फारच कठीण जातं. बघूया काय करते आर्या. मला एक टॉपिक द्या, त्याने सुरुवात करते. असंबद्धला टॉपिक कुठे असतो? म्हणून असंबद्धला टॉपिकच नाही, काहीच नाही. म्हणजे काल सकाळी मी तिथून चालत होतो, अरे वा किती छान आहे ते लाईट. हा, आजचा लोकसत्ता चांगला होता, पण विराट कोहली चांगला खेळला नाही, पण कच्ची दाबेलीची चव फारच चांगली असते. असं ठीक आहे, मी ट्राय करते. कर. आज सकाळी 9ला उठले. इंडियाची कोणाबरोबर तरी मॅच होती, बघितलीच नाही ती. तो कलर अत्यंत चांगला आहे, ते पेन पण खूप छान आहे. ही लाइटिंग फार ऑरेंज आहे, पण हे आवडलं नाही मला. घरी बटाटे वडे केलेले. उद्या काय खाऊ ते मला काही कल्पना नाही आहे. काल प्रॅक्टिसला गेलेले, आज अभ्यास नाही केला. घरी गेल्यानंतर होमवर्क करायचं आहे. कपाट आवरलं, पण आजचा पत्ता शोधायला खूप वेळ गेला आम्हाला. मला ॲस्ट्रॉलॉजी आवडते, पण आजच्या ड्रेसचा कलर मला एवढा काही खास नाही आवडला. व्हेरी गुड. आता तुला कळायला लागलं. यू आर गेटिंग इट. यू आर गेटिंग इट नाउ. 1 more minute. ओके. मी आणि माझ्या बेस्ट फ्रेंडने काल सायकलिंग केली. 3rd प्लॅनेट अर्थ आहे. मला सॉल्टेड कॅरमेल पॉपकॉर्न्स खूप आवडतात. आणि मला मराठीचे नोट्स लिहायचे, ते बाकी आहे. मला फुटबॉल एवढं फारसं आवडत नाही, पण मला हे माहिती नाही की आपण सनला स्टार एक्झॅक्टली का धरलेलं आहे. थँक्यू. वाव. येस. तिने 1 मिनिटात तिला त्याची हँग बरोबर यायला लागली. असं वेल डन, वेल डन आर्या. व्हेरी व्हेरी नाईस. आता तुम्हाला आपण सध्या इथेच बसू, कारण आपल्या 2 मैत्रिणी आता तिकडे तयार आहेत भरतनाट्यमचं डेमॉन्स्ट्रेशन घेऊन. या. आणि त्या आपल्याला करून दाखवणारे 2 भावना. या. टेक युअर एंट्री. हा, इथे समोर या. म्हणजे हा, आता आम्हाला सगळ्या मर्यादांची जाणीव आहे. हा, त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त डेमॉन्स्ट्रेट करा. हा हा. हो, इट्स ऑल युअर्स. द स्टेज इज युअर्स. प्लीज प्लीज गो अहेड. सो आम्ही प्लेजर ची दाखवणारा जो परफॉर्मन्स आहे, तर त्याच्यात आम्ही राधा आणि कृष्णाचं घेतलंय. की म्हणजे आधी कृष्ण तिला कसा लाईक चिडवतो, किंवा तिचा लाईक जो मडका असतो की ती जे दूध घेऊन जात असते तिथे फोडतो. तिच्याशी जस्ट गंमत केल्या की खोडी काढतो. तिला त्रास द्यायचा इंटेन्शन नसतं त्याचं. बरं, आणि मग काय होतं? आणि मग ती लाईक चिडते, रुसते, आणि मग कृष्ण तिला परत लाईक पटवतो. आणि मग ते परत एकत्र येतात. आणि जे सॅड याचं घेतलंय ते सत्यभामाचं घेतलंय. की म्हणजे तिला असं सारखं वाटत असतं की अरे की रुक्मिणी आणि कृष्ण हेच रुक्मिणी आणि कृष्ण हेच सारखे एकत्र असतात, की कृष्ण माझ्याकडे लक्षच देत नाही काय हे. तर ते सत्यभामाचा सॅडनेस दाखवण्यासाठी सॅड. एक प्लेजर आहे खोडी मधलं आणि दुसरं सॅडनेस आहे. ओके, छान. पहिलं प्लेजर वाला. येस.
Wow! Wow! Fantastic. Fantastic. Yes. Second. Surek. वाह, क्या बात है, क्या बात है, क्या बात. Fantastic. Give them a big hand. Wow. And that's the finale of the performance of the 5 rounds. तेव्हा सगळेजण आता तुम्हाला हा मला जायच्या आधी काहीतरी बोलायचं बोल. होतं. मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायचं होतं की तुम्ही एवढे कष्ट घेऊन आमचे एवढे एक्झाम पेपर्स म्हणजे आन्सर पेपर्स इन जनरल करेक्ट केले, त्याच्यापैकी पोरांना सिलेक्ट केले, एवढं छान इव्हेंट ऑर्गनाईज केला, मला खूप मजा आली ओव्हरऑल. आणि तुम्ही आला इथे आमच्यासाठी खूप वेगवेगळे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न घेऊन, तुम्हाला ते पण आवडलं. आणि जस्ट इन जनरल थँक्यू फॉर दिस प्लॅटफॉर्म. अशा प्रकारे सुसंबद्धपणे आभार मानू. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. बाय बाय. इट्स अवर प्लेजर. आणि त्याच्यामुळे आम्हाला तुझ्यासारखे छान छान मित्रमैत्रिणी मिळणार आहेत ना. आता फक्त 10 मिनिटं जजेसना त्यांचा निकाल नीट पक्का करण्यासाठी, आणि त्या दरम्यान कोणाला जर पटकन थोडा बायो ब्रेक वगैरे घेऊन यायचा असेल तर या. फक्त 10 मिनिटं आहेत. त्या 10 मिनिटाच्या मध्ये आपण पडदा न पाडता त्यांना उठायचं असेल ते उठू शकतात, जाऊन येऊ शकतात. पण आभा आणि सोहम तुम्हाला काही माहिती द्यायला दोघेजण इथे येत आहेत. जजेस सगळे आपण पाठी जाऊन फक्त 10 मिनिटांमध्ये परत या, कारण आपल्याला या एकंदर सोहळ्याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे परीक्षकांना काय वाटलं, बापट काकांचं आपण मनोगत ऐकून घेणार आहोत, आणि महत्वाचा भाग पारितोषिक वितरण आणि ह्या स्पर्धेचा निकाल म्हणूया नको आपण, पण ती स्पर्धा संपन्न कशी होणार ते आपल्याला पाहिजे. फक्त 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं. नमस्कार. नमस्कार. रिझल्ट एक थोड्या वेळात येतोच आहे, आणि मला माहिती आहे की तुम्हाला इथे बसून बाकी काहीही म्हणजे रिझल्ट व्यतिरिक्त काहीही ऐकायची फारशी इच्छा नसणार आहे, म्हणून तुम्हाला कारण आम्ही पण आपण होतोच का ग इकडे, त्यावेळेस यायचं काहीतरी ऐकावं लागायचं आम्हाला पण आम्ही खरंच प्रयत्न करू की तुम्हाला अजिबात बोर करणार नाही. आता रिझल्ट लागायचा तो लागणार आहे, पण पुढच्या काही वर्षांमध्ये या बहुरंगी बहर प्रकल्पामध्ये समाविष्ट झाल्यानंतर काय मजा करायला मिळते जरा सांगायचं. ॲब्सल्युटली. बेसिकली हे 2 दिवस तुम्ही एकमेकांना भेटलात, ते पण हार्डली काही मिनटं, राईट. याच्यानंतर तुम्ही प्रत्येक वर्षी दर समरमध्ये एक 3 दिवस तरी एकत्र असणार आहात एकमेकांबरोबर, विच डज नॉट ॲड अप टू अ लॉट ऑफ डेज ॲट द एंड ऑफ दिस एंटायर ग्रूमिंग सेशन. तुम्ही हार्डली एक 15 किंवा 20 दिवस एकत्र राहता. आम्ही पण आमच्या मित्रांबरोबर 15 किंवा 20 दिवस एकत्र राहिलोय, पण त्याच्यामुळे तुम्ही इतके मस्त फ्रेंड्स बनवाल ना की तुम्हाला असं वाटणारही नाही की आपण फक्त 20 दिवस ओळखतो ह्या मुलांना. म्हणजे का ग आभा, ॲक्च्युली आभाचे 3 असे कॅम्प्स झालेले आहेत, आणि माझा स्वतःचा एक कॅम्प झालेला आहे. कोविड नंतर आमचे दोघांचेही कॅम्प्स कॅन्सल झाले, पण अजूनही आम्ही सगळे एवढ्या कनेक्टमध्ये आहोत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, 3 दिवस आम्ही एकत्र होतो. 3 दिवस अर्थात ते ऑफिशियली 3 दिवस, पण त्याच्यापेक्षा कमीच वेळ, पण एवढ्या काळात सुद्धा एवढं मस्त बॉन्डिंग तयार होतं. आणि ते ज्यावेळेस तुम्हाला फील करायला मिळेल त्यावेळेस तुम्हाला मिळणार आनंद हा खूप वेगळा असतो. आणि त्या काळात तुम्ही कोणी झोपत नाहीत. हो, त्यामुळे 24 तास आपण सगळे दॅट म्हणजे दिवस या अर्थाचा तुम्ही आता सगळे आहातच, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की 24 तास पूर्ण वेळ एकत्रच असतो. आणि मग कधी कधी क्रांतीताईचा वगैरे ओरडा पण आम्ही खाल्लेला आहे, अरे झोपा थोडा वेळ, उद्याचे सेशन तुम्हाला अटेंड करायचे आहेत. पण त्यावेळेस एवढी वेगळीच एनर्जी मिळते का ग. आणि त्या सेशन्समध्ये तुमची आपली सेशन्स घ्यायला जे सगळेजण येतात ना,
त्यांचं म्हणजे जेव्हा आपण ह्या सगळ्या इव्हन डॉक्टर काका किंवा प्रत्येक फॅकल्टीचं वलय काय आहे हे न कळण्या इतकं लहान आपलं वय असतं, त्यामुळे त्या वलयाचं दडपण न घेता आपल्याला त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात किंवा आपण जास्त बिनधास्त प्रश्न विचारू शकतो सगळ्यांना. आणि गंमत म्हणजे ज्यावेळेस आता आम्ही थोडे मोठे झालो त्यावेळेस आम्हाला या सगळ्या मोठ्या व्यक्तींचं वलय लक्षात आलं आणि त्याच्यानंतर आम्ही विचार केला की ते एवढे वलयांकित असताना आपल्या सगळ्यांमध्ये की ज्यावेळेस आपण कोणीच नाही आहे खरं तर त्यांच्यासमोर, आपल्याबरोबर ते एवढे छान मिक्स झाले, आपल्याशी गप्पा मारल्या, आपल्याबरोबर एखादा खेळ खेळला असेल. सो खूप मजा होती ती. ॲब्सल्युटली. आणि आता तुम्ही खूप नवीन लोकांना भेटणार आहात, खूप मस्त मस्त गोष्टी आपण सगळेच एकत्र शिकणार आहोत. त्याच्यामुळे तुमचे काय बहुरंगी बहर सिनियर्स म्हणून वेलकम टू द क्लॅन. बहुरंगी बहर. येस, वेलकम टू बहुरंगी बहर. वाव, थँक्यू 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 सोहम, थँक्यू आभा. आणि खूप महत्त्वाचं सांगितलं या मुलांनी. तुमच्या लक्षात आलं असेल मगाशी आर्या आभार मानताना म्हणाली, पण आम्ही सगळेजण वी टेक चिल्ड्रन व्हेरी सिरियसली. ते जे लिहितात, ते ज्या पद्धतीने व्यक्त होतात, त्या व्यक्त होण्याकडे आम्ही खूप गांभीर्याने पाहतो. आणि म्हणूनच तर हा सगळा जो आपला पसारा आहे त्याच्यामध्ये प्रत्येक शब्द काय लिहिला आहे, काय व्यक्त केलं आहे, ह्याच्यामधून काय दिसतं, हा सगळा आपण प्रवास त्या मुलांचा बघत असतो. आणि ह्याच्यातली जी कंटिन्युटी आहे ती अशी आहे की आमच्या बहुरंगी बहरच्या या सगळ्या मुलांना एका बाजूने हा एक इनव्हिजिबल पण हा त्यांचा एक सपोर्ट पूल झाला आहे. म्हणजे आपल्याला एका अशा वातावरणाची गरज असते आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी. आता समीरा आणि मी आम्ही सगळेजण आधी गप्पा मारत होतो तेव्हा समीरा जेव्हा तिच्या शाळेच्या वयामध्ये होती तेव्हा ठाण्यामधलं जिज्ञासा IPH हे ती म्हणाली की आमचं घर होतं. त्यामुळे ही त्याच आपल्या त्यावेळी बहुरंगी बहर नव्हतं पण त्याच वातावरणातून समीरा आज इथं जज म्हणून बसली आहे. तर आपल्या वेदमध्ये तिने आयुष्यातली तिची पहिली मुलाखत वेदमध्ये घेतली आहे. तर त्याच्यानंतर तिचा पुढचा सगळा प्रवास हा झाला. तर ह्या वातावरणाची गरज असते, एका सपोर्टिव्ह वातावरणाची, जिथं तुमचा पूर्ण स्वीकार होईल त्या वातावरणाची गरज असते. आणि ते वातावरण वयम आणि IPH यांच्या सहकार्याने आपल्यासमोर बांधण्याचा आपण प्रयत्न करतोय. पुन्हा पालकांच्यासाठी आपण वेगळे वर्ग घेतो, कारण या बहुरंगी मुलांना वाढवणं हे पालकांच्यासाठी खूप आव्हानात्मक असतं. त्यामुळे तेही आपण करत असतो. आपल्या सगळ्या समर कॅम्प्समध्ये पालकांसाठी वेगळी सत्र असतात, त्यामुळे आपण पालकांबरोबरही काम करत असतो. तर ह्या सगळ्या प्रवासात या फॅमिलीमध्ये जसं सोहम आणि आबा म्हणाले तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वयमचे प्रकाशक आणि मगाशी मी त्यांची ओळख करून दिली ते बापट काका आहेत इकडे, त्यांना मी 2 शब्द बोलायला सांगतो या निमित्ताने. ते आमचे प्रचंड प्रमाणात पाठीराखे आहेतच आणि मुख्य म्हणजे ते जेव्हा सेमीफायनल असते तेव्हा सगळं ते येऊन आमचं ऐकत बसलेले असतात. त्यामुळे ते अतिशय बिझी असे उद्योजक आहेत, पण त्या सगळ्यामधून ते या कामासाठी खूप वेळ काढत असतात आणि नाही म्हणतच नाहीत की हे करायचं का करायचं. तेव्हा काका ओव्हर टू यू. आणि कालच त्यांचा वाढदिवस झाला आहे, तेव्हा सगळ्यांच्या तर्फे बिलेटेड त्यांना आपण शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या. तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. माझ्या सर्व बालमित्रांनो, उपस्थित पालकवर्ग, या डायसवरचे प्रत्येक मान्यवर, वयमचा हा प्रोग्राम 5व्या वर्षात आहे माझ्यामध्ये. ह्याला खरं म्हणजे माझं काही मार्गदर्शन नसतं, कारण एक तर मी तसं काही या क्षेत्रातला नाही. माझा धंदा करणं हे माझं काम आहे. धंदा म्हणजे चांगल्या अर्थाने धंदा करणं हे माझं काम आहे. माझी एक कंपनी आहे, लॅब इंडिया त्याचं नाव आहे, आणि आम्ही इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चर करतो. काही काळाने मला असं वाटायला लागलं, हे मी खरं दरवर्षी एकच बोलतो आहे पण ते सांगायला लागतं, कारण प्रत्येक वेळेला वेगळी वेगळी माणसं असतात त्यामुळे ते सांगायला लागतं.
मला असं वाटायला लागलं की आपण काहीतरी या तुमच्यासारख्या छोट्या मुलांच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. आत्ताच्या ह्या कम्प्युटर युगात आमच्या असं म्हणजे माझ्या असं लक्षात आलं आणि मग मी लोकांशी बोललो की वाचन हे खूप कमी होतं आहे आणि तुम्ही जर वाचलत नाही तर म्हणजे तुमची एक इंटेलेक्च्युअल असून दे किंवा कुठल्याही याची प्रगती होत नाही. त्यामुळे विविध विषय वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही ज्या वेळेला वयम काढलं त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की तुम्हाला आम्ही जास्तीत जास्त वेगळे वेगळे विषय कव्हर करून मटेरियल देऊ वाचायला. आणि हा उद्देश आजपर्यंत सफल झाला आहे असं मला वाटतं आहे. आणि याचं कारण आहे शुभदा. ती दर महिन्याला इतके प्रयत्न करते की कुठलं शोधून आणते. खरं आम्हाला पण काही गोष्टी माहिती नसतात. मी तिला काही विचारत नाही. विचारतो नाही, एका शब्दाने नाही विचारत. निदान सगळ्यांच्या समोर कबूल करून दिला नाही. संपूर्ण स्वातंत्र्याची अनुभूती. नाही, पण खूप सुंदर विषय ती आणते. मग काही काही वेळेला ती माझ्याकडे येते, मग हे करू का ते करू का. मला पटलं तर मी हो म्हणतो आणि मला नाही पटलं की म्हणतो हा तुझा डिसिजन आहे. त्यामुळे माझ्यावर काहीच येत नाही. पण खरं म्हणजे मी तुम्हाला एक सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे. आता हे 5वं वर्ष आहे. वयमचं की तू 11वं वर्ष असेल, 10वं. वयमचं 10वं वर्ष आहे. तुम्हाला वयम खरंच आवडतो सगळ्यांना? खूप आवडतो. आम्हाला आणखीन एक गोष्ट तुमच्याकडून शिकायची आहे की मागच्या वर्षी आपण असं बोललो होतो की आपण आता एक 50 मुलांचा आपल्याकडे म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो एका वरच्या लेवलला गेलेली त्यांचे विचार त्यांचं हे जर बघितलं तर मी काय वेळेला शुभदाला बोललो आहे की जे आम्हाला सुचत नाही किंवा आम्हाला आमचे विचार तिथपर्यंत पोचत नाहीत असे विचार ही मुलं देतात. आणि या वयात तुम्ही ते देताय. म्हणजे तुम्हाला आणखीन जर नर्चर केलं याच्या पुढे तर आपल्याकडे आता तुम्ही सगळे सायंटिस्ट झालं पाहिजे असं माझं मत आहे. जे जगामध्ये मोठे मोठे शोध लागत आहेत त्याच्यामध्ये भारतीयांची नावं कमी आहेत. आणि ती जर पुढे पुढे जायची असेल तर अशा प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे, वाचन वाढलं पाहिजे. त्याला तुमच्या वाङ्मयीन लँग्वेजमध्ये वाचन संस्कृती असं म्हणतात माझ्यामध्ये, ती वाढली पाहिजे. आणि विविध विषयामध्ये वाचन केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही तुम्हाला जे काय वयममध्ये देतो ते विविध विषय कव्हर करण्याचा आमचा एक उद्देश असतो. अजून आम्हाला काही म्हणजे सजेशन येतात की इंग्लिशमध्ये पण काढूया. मला माहिती नाही तुम्हाला आवडेल इंग्लिशमध्ये? म्हणजे दोन्ही आवडेल? शुभदा तुला विचार करायला लागेल, ही डिमांड आहे. त्यामुळे बरं वयममध्ये आम्ही एक हे ठेवलेलं आहे की बेसिक नो प्रॉफिट नो लॉस असा आमचा सगळ्यांचा हे आहे. पण आजपर्यंत त्या लेव्हलला आम्ही आलेलो नाही. आणि ते जरी आलो नाही तरी वयम मासिक हे चालतच राहील, ते बंद होणार नाही. तेवढी फक्त जबाबदारी मी घेतो. बाकीची सगळी जबाबदारी हे सगळे लोक घेत आहेत. आणि आपल्याकडे जी माणसं येतात अशी माणसं आपल्याला भेटत नाहीत. आता हे आजचे आपले 3 जे परीक्षक आहेत, मला फक्त समीरा सोडून या दोघांच्याबद्दल एवढी विशेष माहिती नव्हती. पण त्यांचे जे कार्य तुम्ही जे बघितले ते इतकी उत्तुंग आहेत की त्याला आपण सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे. आणि ते फॉलो केलं तर आपण पुढे जाऊ. भारत या देशामध्ये इंटेलेक्च्युअल किंवा इंटलेक्टची कुठल्याही प्रकारची कमी नाही आहे. आज नोबेल पारितोषिक फक्त अमेरिकन्स किंवा युरोपियन्स मिळवतात. याचं कारण आमच्याकडे हुशारी नाही म्हणून नाही. याचं कारण एकच आहे की आमच्याकडे तेवढ्या फॅसिलिटी नाही आहेत. आणि अशा फॅसिलिटी निर्माण करणं आमची ही जी पहिली स्टेप आहे. पण आपल्याकडे भारतीय सरांच्यासारखे लोक आहेत ते म्हणजे हायली टेक्निकल एज्युकेशन निर्माण करणं लोकांना इथे. दुसरा प्रॉब्लेम आमच्याकडे असा होतो आहे की हायली टेक्निकल एज्युकेशन घेतलेले सगळे बाहेर पडतात. याचं बेसिक कारण असं आहे की तेवढ्यात कोणीतरी
ते सगळे बाहेर पडतात. याचं कारण शेवटी शिक्षण घेतलेल्या मनुष्याला किंवा मुलाला आपल्याला चांगले पैसे मिळावेत, आपल्याला पुढचं लाईफ व्यवस्थित जावं, याच्याकरता त्याचे सगळं अट्टहास असतो आणि ते मग त्यामुळे बाहेर जातात. ते होऊ नये म्हणून आपणही काही प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून आपल्याकडे खूप फॅसिलिटी पण निर्माण झाल्या पाहिजेत. मी बारदे साहेबांना विनंती करीन त्यांनी याच्यामध्ये काहीतरी आम्हाला मार्गदर्शन करावं. हे आमच्या मुलांना टिकवण्यासाठी काय करता येईल, कारण टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे. आमच्याकडे इंटेलेक्च्युअल किंवा हुशारी म्हणतात ना, ती जगापेक्षा जास्त आहे. हे मी तुम्हाला सांगेन. म्हणजे हा माझा आय एम नॉट बोस्टिंग. लोकांना उगीच बोस्ट करायची सवय असते, आम्ही जगापेक्षा श्रेष्ठ आहोत. पण नाही, इंडियन त्याची बुद्धिमत्ता त्याचं हे सगळं जगापेक्षा नक्कीच उजवं आहे आणि ते आम्हाला टिकवायचं असेल तर असे काही प्रयत्न करायला पाहिजेत. मी जास्त बोलत नाही, कारण प्रत्येक इथल्या ह्याला आता आपल्याला पारितोषिक काय मिळतं हे म्हणजे ज्याची उत्सुकता आहे ते दाबून ठेवायची माझी इच्छा नाही आहे. पण आपण सगळ्यांनी जर एकत्र प्रयत्न केले तर आपला फायनली जो देश आहे तो वर जाईल. याच्यातून खूप खूप छान छान गोष्टी निर्माण होतील आणि तो सगळा सुजलाम सुफलाम होईल याची मला पूर्ण खात्री आहे. एवढं म्हणून तुम्हा सर्वांना नमस्कार करून माझे बंद. थँक्यू बाबत काका. जजेसचा मनोगत अगदी थोडक्यामध्ये तिघांनी व्यक्त करूया. हां, तुझ्यापासून सुरुवात करू देविका. देविकाच्या ट्रायथलॉनबद्दल तुम्हाला थोडंसं सांगतो की त्या ट्रायथलॉनमध्ये पहिल्यांदा स्विमिंग असतं 3.8 किलोमीटर, त्याच्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग असतं आणि त्याच्यानंतर 42 किलोमीटर धावणं असतं. एका मागोमाग एक करायचं असतं हे सगळं. आणि ते करणारी ती फास्टेस्ट इंडियन आहे. आणि तिनं गेल्या वर्षी जर्मनीमध्ये हा विक्रम केला आणि स्वतःचा विक्रम तिने कझाकिस्तानमध्ये यंदा 14 ऑगस्टला तिनं मोडला, बरोबर स्वातंत्र्याच्या आपल्या अमृत महोत्सवाच्या आदल्या रात्री. देविका आणि ती आमच्याबरोबर IPH पुणेमध्ये काम करते. ती सायकॅट्रिस्ट आहे आणि आपला मिशन एक्सलन्स नावाचा जो क्रीडा मानसशास्त्राचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये ती काम करते सगळ्या ॲथलीट्सच्या बरोबर. म्हणून मगाशी सोहम म्हणाला की ती माझी कोच आहे, ते ह्या अर्थानं का नाशिकमध्ये सुद्धा IPH आहे, पुण्याला आहे, ठाण्याला आहे. तर नाशिक IPH मधला जो खेळाडूंचा आपला प्रकल्प आहे तर तिथे सोहम आपला स्विमर म्हणून त्या प्रकल्पाचा भाग आहे. तर तिथेही त्यांचे सेशन घेत असते, म्हणून तो म्हणाला की ती माझी पण कोच आहे. देविका. तर आम्ही जेव्हा बॅकस्टेज बसलेलो आमचं तेच डिस्कशन सुरू होतं की तुमच्या सगळ्यांकडे बघून कसं आम्हाला वाटतं की आम्ही तुमच्या एजच्या असताना आम्हाला एवढं काहीच यायचं नाही, म्हणजे एक्सपोजर पण नाही प्लस टॅलेंट पण नाही. सो लहानपणी येस. आत्ता आहे का नाही तो वेगळा प्रश्न. लहानपणी तर एवढं सगळं टॅलेंट बघणं ॲट अ कॉमन स्टेज आय थिंक ही त्यातल्या त्यात खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारे आता अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे आणि प्लस त्याचा यूज तुम्ही सगळेजणं करताय ते दॅट इज रिअली कमेंडेबल. हे सगळं आमच्यासाठी पण म्हणजे पर्सनली माझ्यासाठी पण खूप नवीन आहे की कसे विथ टाईम विथ न्यूअर जनरेशन कसे तुमचे थॉट्स आणि ओपिनियन्स इव्हॉल्व्ह होत आहे. सो इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स फॉर मी. Thank you for inviting and all the best to all the wonderful people out there. Thank you. खूपच छान अनुभव होता तुम्हा सगळ्यांशी बोलताना आणि हे करताना मजा आली. आणि हे चांगलं सांगून झाल्यावर आता मला जे सांगायचं ते सांगतो. मी खूप जणांना वेगवेगळ्या व्यासपीठावर आता माझ्या लहानपणापासून पाहत आलो आहे जे तुमचे इतकेच टॅलेंटेड होते. आजपासून 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी तुमचे इतकेच टॅलेंटेड होते. त्याही बीजामध्ये एवढीच ताकद होती की ज्याचा एक मोठा डौलदार वृक्ष बनू शकला असता. त्यातल्या 10% पण बनला नाही. काही बीजं ही अशीच हवेमध्ये उडून गेली, काही जणांना ते सांभाळता नाही आलं. तर माझं तुम्हा सगळ्यांना वॉर्निंग आणि शुभेच्छा दोन्ही यासाठी असतील की आत्ता तुमच्यामध्ये जी झलक दिसतीये तेच सत्य असणार नाही आहे.
फार दीर्घकाळपर्यंतचा दमसास तुम्हाला टिकवावा लागेल. 100 वर्षाचं जर आयुष्य असेल तर हे आत्ता या 2-4 वर्षात तुम्हाला जे आकलन झालं आहे तुमच्यातल्या प्रज्ञेचं, प्रतिभेचं, ते अजून 80 वर्ष हा दमसास टिकवायचा आहे. हे नीट स्वतःच्या मनाला आपण सांगावं. हा माझा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुमच्यातल्या ज्यांना उत्तम परफॉर्म करता येतं त्यांचं पुन्हा परफॉर्मन्सबद्दल अभिनंदन. आणि आम्ही आत्ताच मागेही हे डिस्कस केलं, त्यांच्यासाठी हा धोका मोठा आहे. ज्यांना उत्तम परफॉर्म करता येतं, विशेषतः वक्तृत्व स्पर्धा, नाटक, नृत्य याच्यातून ज्यांना वाहवा मिळवायची सवय लागते त्यातले बरेचसे जण विझून जातात, ते टिकत नाहीत. ह्या एक भाग. दुसरा भाग की त्यांचं होतं असं की त्यांना एकदा ते आपण परफॉर्म करून दाद मिळवू शकतो याची सवय लागली की मग कंटेंटवरचं लक्ष निघून जातं आणि फक्त दाद मिळवणं, चांगला परफॉर्मन्स करणं याच्यावरच त्यांचा फोकस राहतो. तुमच्यातल्या काही जणांमध्ये तशा शक्यता दिसत आहेत. हे तुम्ही आता बोलाल, तुमचे कोचेस तुम्हाला सांगतील. तुम्हाला परफॉर्म करता येत असेल तर त्यांनी जास्त सावध असलं पाहिजे, कारण शक्यता अशी आहे की त्यांचं सगळ्याच्या सगळ्या ज्ञानावरचं आकलन करण्यासाठीच्या जी त्याच्यासाठी प्रज्ञा मिळवण्यासाठी जी मेहनत घ्यायला लागते त्या सगळ्यावरचं त्यांचं नियंत्रण निघून जातं आणि ते फक्त ती दाद मिळवणं, वाहवा मिळवणं याच्या मागे लागतात. तर या मोहात तुमच्यापैकी एकही जण पडू नये अशा मी तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. वा वा, क्या बात. समीरा. खरं तर हा अख्खा आत्ता इथे जी काही वेळ आपण एकत्र घालवला त्यातला प्रत्येक क्षण हा सोन्याचा होता. कारण इतक्या नवीन गोष्टी इथे बसून मलाच शिकायला मिळाल्या, मला वाटतं आम्हाला सगळ्यांना शिकायला मिळाल्या. त्यामुळे अलीकडची पिढी असं म्हणून कुठलंही जनरलाइज्ड विधान यापुढे करताना मी सावध असेल, कारण अलीकडची पिढी इतकी सहज गृहीत धरण्याइतकी नाही आहे हे तुम्ही नक्की पटवून दिलं आहे. आणि त्याबरोबर मला वाटतं की पालकांचं सुद्धा अभिनंदन करायला हवं, कारण अशा पद्धतीचं बहुरंगी वातावरण घरामध्ये असणं आणि ते जोपासण्याची तयारी, मुळात वयमसारखं काहीतरी घरात येणं हीच एक खूप चांगली गोष्ट, एक चांगला संकेत आहे की तुमच्या घरातलं वातावरण काय पद्धतीचं आहे. त्याच्याबरोबर आता सर म्हणाले त्याप्रमाणे सावध राहणं हे गरजेचं आहेच, कारण आजच्या काळामध्ये व्यवधानं खूप आहेत. म्हणजे आमच्या काळामध्ये खूप सोपं होतं की एखादी गोष्ट करायचा ध्यास घेतला आणि त्याचा पाठपुरावा करणं, कारण तितकं काही डिस्ट्रॅक्ट होण्यासारखं काही नव्हतं. पण सध्या मला उलट तुमचं भयंकर कौतुक वाटतंय. म्हणजे मी जर आजच्या काळात जन्माला आले असते तर मी इतकं फोकस्ड राहून काम करू शकले असते की नाही याविषयी मला शंका आहे, किंवा आत्ताही मला ते करता येतं की नाही याही विषयी मला शंका आहे. पण हो, मला थोडं नॉस्टॅल्जिक नक्की वाटतं आहे, कारण या स्टेजवरती हा स्टेज तेव्हा असा नव्हता, पण तो जसा होता मला अजून आठवतं आहे. IPH मध्ये आमची एक खोली होती आणि त्या खोलीमध्ये सर असतील, अनुराधा सोनी मॅडम असतील, आमच्याशी गप्पा मारायचे आणि आम्ही त्या सेशन्सकडे, म्हणजे तेव्हा ग्रूमिंग वगैरे असे शब्द पण आमच्या कानावरती पडलेले नव्हते. पण आजचं हे सगळं याचं मूळ मला जे आठवतं आहे त्याप्रमाणे 1 तास 1.5 तास असेच खूप वेगवेगळे टास्क केल्यानंतर, गप्पा मारल्यानंतर, वाचलेली पुस्तकं, त्याच्यावरच्या डिस्कशन्स नंतर कोणी किती छान परफॉर्म केलं त्या दिवशी, कोण किती छान व्यक्त झालं, परफॉर्म केलं म्हणण्यापेक्षा मला वाटतं व्यक्त झालं, कुणाचा आविष्कार छान होता, याला सर चमको म्हणून आम्हाला एक पुरस्कार द्यायचे. म्हणजे पुरस्कार नसायचा, आजच्या वर्गातला कोण चमको होता, आज कोण चमकलं. तर तसं मला वाटतं की या तुम्ही सगळे चमकणारे आहात. त्यामुळे आमची परीक्षा जास्त होती की ह्याच्यातले 5 जास्तीत जास्त चमकदार कोण आहेत ते शोधणं. पण तुम्हा सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. आणि या पुढची वाटचाल आता जसं म्हटलं गेलं त्याप्रमाणे जितके अधिकाधिक कुशाग्र असं आपल्याकडे एक शब्द आहे, तर ती कुशाग्रता कशामध्ये असते, तर कुश नावाचं जे गवत असतं त्याचं अग्र अतिशय टोकदार असतं. त्याप्रमाणे जेव्हा आपण आपल्या केवळ बुद्धीच नव्हे, मला वाटतं संवेदनासुद्धा तशा जेव्हा कुशाग्र ठेवायला शिकू तेव्हा निश्चितपणे आपण आपल्यामध्ये काही प्रगती करणार आहोत. आणि ती प्रगतीच मला वाटतं महत्त्वाची आहे. हा प्लॅटफॉर्मही त्यासाठी आहे की मी इथे आले तेव्हा जी होते त्यापेक्षा मी इथून जाताना किंवा मी या प्लॅटफॉर्मवरती दीर्घकाळ राहताना माझ्यामध्ये काय बदल होणार आहेत. तर हा प्रवास तुमच्यासाठी पुढच्या काही वर्षांचा असणार आहे
आणि वयाच्या अतिशय छान टप्प्यामध्ये तुम्हाला या अशा पद्धतीचे साथीदार पार्टनर्स तुमच्या प्रगतीतले मिळत आहेत. सो ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मला वाटतं खूपच तिघांनी अतिशय छान मुद्देसूद असं आपल्याला त्यांचं मनोगत दिलं. आता आपण येऊया आपल्या रिझल्ट्सकडे. आपले असे 5 उपविजेते आणि 5 विजेते आहेत. तर त्यामुळे आपण 1, 2, 3 असे नंबर लावतच नाही. तेव्हा सगळ्या 10 जणांना बक्षिसं मिळणारच आहेत. आणि ती बक्षिसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकाशकांनी आपल्याला जी पुस्तकं दिली आहेत आपल्या मुलांसाठी, ती सगळी पुस्तकं त्यामध्ये आहेत. मी उपविजेता आणि विजेता यांची एक जोडी जाहीर करणार आहे. पहिला उपविजेता मल्हार भार्गवे, आणि त्याला त्याचं पारितोषिक द्यायला बापट सरांना सांगतो की त्यांनी त्याचं पारितोषिक द्यावं. मल्हार, हां, सर्टिफिकेट, हे त्याचं बहुरंगी बहरची ट्रॉफी द्या त्याला, आणि त्याच्यासाठी त्याची गिफ्ट. पहिल्यांदा हे. येस, व्हेरी गुड. थँक्यू सो मच मल्हार. तुझा पेटीचा लहरा असाच वाजत राहू दे. बोलवणार थांबा, ते योग्य वेळी बोलवणार आहे. हां, त्याच्या मल्हार तिथंच थांब, विंगेत थांब. पहिली विजेती, पहिली, आता पुन्हा पहिले म्हणजे पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे नाही आहेत. हां, उपविजेते, विजेते. आर्या दातार. हो, एकेका पेअरला बोलू. आर्याने आपल्याला असंबद्धपणाची सुसंबद्ध कमाल दाखवली. वा. नवी मुंबई, वाशी, पहिली पेअर झाली. पुढची उपविजेती आहे श्रीजा देशपांडे, आणि तिनं सांगितलं होतं आपल्याला की तिचे आवडते साहित्यिक आणि कवी प्रवीण दवणे आहेत. ते पहिल्या लाईनीत बसले आहेत, तर मी प्रवीणला बोलवतो वरती हे पारितोषिक द्यायला. श्रीजासाठी फार मोठा दिवस असेल की तिनं जे प्रवीणचं नाव घेतलं, आणि प्रवीण तुझी कविता वाचून दाखवली. तुम्ही अजून आले नाही. त्यामुळं तुझ्याच हस्ते तिला पारितोषिक मिळायला हवं. कवितेचा वन्समोर होऊ दे, एक कडवं तरी म्हणून दाखव. त्याशिवाय मिळणार नाही. तर कवितेचं नाव क्षमतांचे दरवाजे ठोठावताना, लेखक प्रवीण दवणे. क्षमतांचे दरवाजे ठोठावताना मीच येतो माझ्या समोर अनोळखीचा नवा, तेव्हा जाणवतं माझ्यातही तेवू लागला आहे आत्मविश्वासाचा दिवा. जाणवतं अचानक माझ्या पोटातही लपला आहे तबल्याचाही ताल. स्वतःलाच क्या बात है म्हणत नवा दिवस सुरू होतो आजकाल. क्षमतांचे दरवाजे ठोठावताना. वा 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 वा, क्या बात है. दे त्यांच्याकडून. स्वतःहून खरं तर माईक ओढून घेणं माझा स्वभाव नाही आहे, पण मला 2 मिनिटं बोलावंसंच वाटलं. कारण कुठल्याही कवीला, लेखकाला, कलावंताला एखादा वेगळा पुरस्कार मिळणं वस्तुरूप याहीपेक्षा श्रीजाच्या मुखातून आपली कविता म्हणताना, ऐकताना मी वा म्हटलं, माझी कविता आहे विसरून तिचीच कविता आहे जाणून. वा वा. मला वाटतं की थोडंसं पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला बहरायला जरा उशीर झाला, पण मी कल्पना दिली होती मी चौकात मॅडमना उशिरा. खूप बरं वाटलं मला श्रीजा.
आपलं ठरलेलं नव्हतं की मी उशिरा यायचं आणि म्हणायचं, पण खूप आनंद वाटला आणि मला वाटतं की या निमित्ताने माझा बहुरंग सुरू झाला. क्या बात. तुला तिचं बक्षीस पण द्यायचंय तुला, आणि नंतर तू आहेसच तर अजून एकही बक्षीस मी तुला द्यायला सांगणार आहे. दे तिला बक्षीस. आता आपली या गटातली विजेती आहे, इकडे ना प्रवीण, ही जागा तुझ्यासाठी आहे. आता आता खाली नको जाऊस, आता थांब. अनया देशपांडे. अनयाला कोण दे. आज ज्यांचा परफॉर्मन्समध्ये असा दिवस होता असं म्हणता येईल, ज्याच्यामध्ये आर्या पण होती, अनया पण आहे, की ज्या लोकांचा आजचा दिवस होता नाही का, विराट कोहलीचाही असतो, सचिन तेंडुलकरचाही असतो, तशी आज अनया होती. तिला तिचं बक्षीस. येस. आता तिसरा आपला उपविजेता आहे. बसरी. तिसरा उपविजेता, हा माझा कॉलेजपासूनचा मित्र आहे बरं का. हां हां, त्याच्यामुळे आम्ही एक दोघांना नेहमी हारायचो, आनंद जिंकायचो. आम्ही वक्तृत्व स्पर्धेतले दोघेजण एकाच कॉलेजला रिप्रेझेंट करणारे, त्यामुळे आम्ही बरेच वेळेला एकाच टीममध्ये असायचो. टिमटिमायचो. तर त्यामुळे आम्ही खूपच जुने दोस्त आहोत. तिसरा उपविजेता प्रभास गोखले, आणि त्याला मी समीराला सांगतो, समीराच्या हस्ते देऊया आपण. आता योगासनं करायला नाही सांगणार आहे. हां यांनी योगासनच केली. तिसरी विजेत्याच्या भूमिकेवरती आहे इशिता करंदीकर. इशिताला पण दे. आदित्य पण आहे का, मग त्यालाही बोलू. थांबा. अरे तू दे, हिला द्यायचंय तुला. एक एक पेअर करू आपण. येस. हो ना, आदित्यला बोलत आहे. आता हे तिघे आपले हे आहेतच. ओके, आपली चौथी उपविजेती आहे इरा पुरंदरे. मंदारला सांगतो इराला द्यायला. इरा ये. खूपच सुंदर तुमचा नृत्याविष्कार जो होता तुमच्या दोघींचाही, तो अतिशय उत्कृष्ट होता. इरा बरोबरचा विजेता आहे शुभम देशपांडे. आता मी असं करतो की पुढची आपली एक देविकाच्या हस्ते आपण देऊया. स्वानंदी बाबरेकर आपली उपविजेती, तिला आपण देविकाच्या हस्ते देऊया. मला सर स्वानंदीचं जरा विशेष कौतुक करावं असं वाटतं, कारण वयाने मला वाटतं सगळ्यात लहान स्वानंदी होती, पण असं कुठेही जाणवलं नाही स्वानंदी. खूप खूप शुभेच्छा तुला. वा, सगळ्यात छोटी पण गुणाने मोठी अशी. वा. आणि आता आदित्यला बोलवतो. आदित्य, कारण वयमच्या दिवाळी अंकामध्ये आदित्यची कविता आहे, आदित्य दवणे. तर तो आपला वयमचा लेखक आहे आणि तो पारितोषिक देईल अदिती घाणेकरला. आणि आमचे वयमच्या लेखकांचा गौरव करतो. लेखकाच्या हस्ते. आणि सॉरी, मी माईक हातात जवळ ठेवला की जरा धोकादायक असतं ते, पण नवकोर नावाचा एक फार सुंदर कार्यक्रम ही मंडळी करतात. आदित्य संकेत म्हात्रे, म्हणजे अरुण म्हात्रे सरांचा मुलगा,
आणि फार अप्रतिम. आणि मला वाटतं म्हणजे तुम्ही सगळे इथे बरेच शब्दप्रभू आज आपल्याबरोबर आहेत, तुम्हाला कवितांची आवड आहे म्हणून अजिबात चुकवू नका हा कार्यक्रम. स्पृहा जोशी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये मुख्य सूत्रधार आहे त्या कार्यक्रमाची. तर अप्रतिम कविता. आणि आज जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला भेटून वाटलं की अरे वा क्या बात है, ही आपल्या आजूबाजूची मंडळी आहेत, याचा जसा एक छान फिलिंग आलं, तर तेच फिलिंग कवितेच्या बाबतीत नवं कोरं प्लीज घ्या. वा. आणि आपण आदित्यला कॅम्पमध्ये सेशन घ्यायला बोलवू मुलांचं. हो बोल ना. नमस्कार. सर्वप्रथम क्षमा मागतो मॅडमची आणि सगळ्यांचीच, कारण अगदीच शेवटी आलो आणि खूप हे शोभत नाही आणि मला आवडत नाही असंही. मला या सगळ्यांना बघून जे हा काय सोहळा झाला असेल एकंदर ह्याची कल्पना आत्ता सर आणि समीरा आणि सगळेच म्हटले त्याप्रमाणे आली. बऱ्याचदा आजच्या पिढीला बऱ्याचदा ज्येष्ठ पिढीकडनं वेगवेगळ्या प्रकारे त्यांना बोललं जातं, नावं ठेवली जातात, तेव्हा असे कार्यक्रम हे त्या सगळ्या पिढीसाठी एक मोठं उत्तर ठरतात आणि याचा खरंच खूप मोठा आनंद आहे. आणि माझ्या बोलण्याचा समारोप करताना मला मुद्दामून भट साहेबांचा एक शेर आठवतोय, तो असा की जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. आणि खरंच ही जी पिढी आहे ती विजा घेऊन येणारी पिढी आहे आणि एक नवीन रोषणाई संपूर्ण भारताला या निमित्ताने मिळणार आहे. धन्यवाद. थँक्यू. आणि आता आपण सगळ्या 10च्या 10 विजेत्यांना स्टेजवरती कर्टन कॉलसाठी बोलवणार आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. आणि सर्व पाहुणे आणि जजेस यांच्या बरोबर हा कर्टन कॉल होईल. या रे सगळे 10च्या 10 या, म्हणजे हा कर्टन कॉल होईल. जजेस प्लीज कम अँड जॉईन. तू पण ह्यामध्ये पापट सर. आणि नंतर पण एक फोटो घेऊया. लाइन क्रॉस करने मत बोल. आणि पण जरा टेबल पीछे ले लो ना. टेबल निकालेगा तो ऊपर का स्टेज पे आदमी ऊपर जाएगा. टेबल निकालेगा ना. जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूया बहुरंगी बहरमध्ये. आणि विसरू नका यावर्षी 17 आणि 18 डिसेंबर ठाण्याचा वेध आहे, तेव्हा ठाण्याच्या वेधला सगळ्यांनी नक्की यायचं. धन्यवाद. आणि आमच्या बाकीच्या स्पर्धकांना बोलवतो.